नमस्कार मंडळी, आज आपण मस्त असा पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत। तर त्यासाठी सर्व साहित्य मी काढून घेतलेले आहे। तर पहा, एका वाटीमध्ये मी 2 चमचे तीळ काढलेले आहेत। तर हे तीळ आपल्याला नंतर लागणार आहेत। आणि 2 चमचे मीठ घेतलेले आहे। मीठ तुम्ही तुमच्या स्वादाप्रमाणे घेऊ शकता, पण हे प्रमाण अगदी बरोबर आहे। अर्धा चमचा म्हणजे चिमूटभर मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे। 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहे। यामध्ये जेवढे जास्त तीळ असतात तेवढा स्वाद खूप छान लागतो। आणि 5 ते 7 मिरच्या मी वाटून घेतलेल्या आहे। फक्त हिरव्या मिरच्याच आपल्याला वाटायचं आहे, लसण अद्रक काहीही घ्यायचं नाही। आणि 1 चमचा मी ओवा घेतलेला आहे। तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर आपण जो नाश्ता बनवणार आहोत तो 4 ते 5 लोकांसाठी पुरेसा होईल। तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। आणि हे तीळ आहे ते आपण नंतर वापरूया, तर ते सुद्धा यामध्ये ठेवून घेऊ। आता घरातली कुठलीही 1 वाटी आपल्याला सेट करून घ्यायची आहे। त्या वाटीच्या प्रमाणे आपण पीठ आणि पाणी बरोबर घेणार आहोत। तर मी इथे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। तर हा नाश्ता म्हणजे गुजरातचा फेमस असा आपण खिचू बनवणार आहोत। तर इथे मी 3 वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात, पण हा 5 ते 6 जणांचा नाश्ता आहे म्हणून मी 3 वाटी पीठ घेतलेलं आहे। तर अगदी बरोबर वाटीने आपल्याला 3 वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। नंतर बघा, एवढं तांदूळाचं पीठ मी घेतलेलं आहे। तर 3 वाटी अगदी पुरेसं होईल। तर जितकी वाटी आपण तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट भागाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। म्हणजे 3 वाटी तांदूळाचं पीठ होतं तर 6 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर एवढं पाणी बरोबर होते। तरीही तुमच्या तांदूळाची पिठी किती जुन्या तांदूळाची आहे किंवा नव्या तांदूळाची आहे त्याप्रमाणे पाणी कमी जास्त लागू शकते। तर इथे मी 6 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर हे पाणी अगदी बरोबर झालं होतं। तर ह्याचप्रमाणे आपल्याला तांदूळाची पिठी त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर आता पाणी गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे आणि मोठाच गॅस ठेवून आपल्याला पाणी अगदी खडखडीत उकळून घ्यायचं आहे। आणि पाणी बघा उकळलेलं आहे। आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला सगळे साहित्य घालायचे आहे, जे आपण जिरं, ओवा, तीळ, मीठ आणि खाण्याचा सोडा आणि मिरची घेतलेली होती ते सर्व घालायचं आहे। सोडा घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची, नाहीतर पाणी उतू जाऊ शकते, म्हणून गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। मिरची सुद्धा घातली की गॅसची फ्लेम कमीच ठेवा, म्हणजे मीडियम ठेवू शकता तुम्ही। नंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा किती छान उकळी आलेली आहे। तर याला खडखडीत आपल्याला 5 मिनिटापर्यंत उकळू द्यायचं आहे, म्हणजे जेवढे साहित्य आपण घातलेले आहे त्याचा स्वाद अगदी पाण्यामध्ये उतरतो आणि चांगले ते पदार्थ शिजले सुद्धा जातात। तर याला 5 ते 7 मिनिटं उकळू द्यायचं आहे। झाकण ठेवायचं नाही, झाकण ठेवलं तर पाणी खाली उतू जाऊ शकते, म्हणून असंच याला 5 मिनिटापर्यंत उकळू द्यायचं आहे। आता पाणी खडखडीत उकडलेलं आहे आणि रंगसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे। आता जी पिठी आपण घेतलेली होती, म्हणजे 3 वाटी पिठी आपण घेतलेली होती, त्यामध्ये पाणी मस्त हलवून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी ओतत जायचं आहे। सगळं पाणी एकाच वेळा ओतायचं नाही, थोडं थोडं ओतायचं आणि मस्त मिक्स करत जायचं, म्हणजे गाठी सुद्धा पडणार नाही। पाणीला हलवून घ्यायचं, नंतर यामध्ये ओतायचं। तर सगळं पाणी इथे लागणार होतं म्हणून मी सर्वच ओतून घेतलं। आता छान प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुमची पिठी किती जुन्या तांदूळाची आहे किंवा किती नव्या तांदूळाची आहे याप्रमाणे तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकते। पाणी जर का कमी पडलं तर थोडंसं गरम पाणी करून तुम्ही यामध्ये टाकू शकतात। तर बघा, मिक्स करून घेतलं तर अगदी बरोबर पाण्याचं प्रमाण झालेलं आहे। असाच गोळा आपल्याला तयार करायचा आहे, जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही। तर बरोबर 6 वाटी पाणी इथे आपल्याला लागलेलं आहे। याला चांगलं मिक्स करणं खूपच गरजेचं आहे, एकही गाठी राहता कामा नये। आता त्याच पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पातेलं धुवून घेतलं आधी। आता एक चाळणी ठेवायची आहे, त्याला तेल लावायचे आहे, कारण आपण याला बाफणार आहोत। तर पुन्हा एकदा आपण याला बाफून घेणार आहोत। तर चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यावरती आपल्याला ठेवायचे आहे। आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि जे पिठी आपण बाफलेली आहे त्याचे आपल्याला लांब लांब गोळे करायचे आहे। जास्त पातळही करायचे नाही आणि जास्त जाडही ठेवायचे नाही, मस्त आपण याचे काप करणार आहोत। तर ह्या नाश्ता 2 प्रकारे मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। तर असे लांब लांब गोळे करायचे आणि जे आपण चाळणी ठेवली आहे गरम पाण्यावरती त्यावरती ठेवायचे आहे। बघा, अशा प्रकारे लांब लांब गोळे करायचे आहेत। जसे तुम्ही पाहता आहेत ना तसेच करायचे। तर चाळणीवर जेवढे मावतील तेवढ्या आकाराचेच गोळे करायचे आहे।
तर हे गोळे तुम्ही इडलीच्या कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता। मी आता हे चाळणीवरतीच ठेवत आहे। तर अशा प्रकारे ठेवून याला आपल्याला झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं होऊ द्यायचं आहे। आता मी दुसरा प्रकार सुद्धा तुम्हाला दाखवते बघा। तर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे। जसं आपण पेढा बनवतो की नाही बिलकुल त्याचप्रमाणे। जास्त मोठाही घ्यायचा नाही आणि जास्त छोटाही घ्यायचा नाही। जेवढा आपण एका घासामध्ये खाऊ शकतो तेवढ्याच आकाराचा आपल्याला पेढा बनवून घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे पेढे बनवून घ्यायचे आहे। तर हा नाश्ता खायला इतका चविष्ट लागतो की विचारूच नका। आधी तुम्ही खाल्ला असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि बघा असे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहे। आता आधी ठेवलेले गोळे सुद्धा आपले बाफून तयार झालेले आहेत। याला काढून घ्यायचे आणि चाळणीला पुन्हा थोडंसं तेल लावायचं आणि जे गोल गोल गोळे आपण बनवून ठेवलेले आहेत ते सगळे गोळे ह्यावरती ठेवायचे। जेवढा नाश्ता आपल्याला एके वेळी खायचा असतो तेवढाच गरम गरम करायचा, कारण ह्या नाश्त्याची चव गरम गरम खाण्यामध्येच येते। आधी पाणी घालून पीठ बाफून ठेवायचं, मग ज्या वेळेस आपल्याला खायचं असेल तेव्हा चाळणीवर ठेवून आपण बाफून घ्यायचं, म्हणजे गरम गरम खायला सुद्धा मिळते। आता बघा जे आपण लांब लांब काप केले होते त्याचे असे छोटे छोटे काप कट करून घ्यायचे आहे। चाकूला थोडंसं तेल लावायचं म्हणजे इझिली कट होतात। मी तेल लावायला विसरली होती आणि हे गरम गरम असतानाच कट करून घ्यायचे आहेत। थंड झाले की इझिली कट तर होतात पण टेस्ट एवढी काही खास लागत नाही, म्हणून गरम गरमच हा नाश्ता खायला खूपच छान लागतो। तर बघा असे कट करून घ्यायचे आहे। मी सगळे पीसेस कट करून घेतलेले आहेत आणि आता ह्याची खरी टेस्ट मी तुम्हाला सांगते। याचा एक सिक्रेट मसाला येतो, म्हणजे आचारचा जो मसाला येतो, मेथिया केरी म्हणून बाजारात एक मसाला मिळतो, तो मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे। हा मसाला मी घरीच बनवत असते, पण आता संपलेला आहे म्हणून मी बाजारातूनच आणला होता। तर घरी सुद्धा तुम्ही हा मसाला बनवू शकता। तर आधी आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। तेल यामध्ये खूपच जरुरी आहे। तेल घातल्याने खूपच छान टेस्ट येते। शेंग तेल असेल म्हणजे शेंगदाणे तेल तर ते घाला, नाही तर कुठलंही तेल घातलं तरी टेस्ट छान लागते। नंतर हा आचाराचा मसाला घालायचा आहे आणि थोडेसे तीळ घालायचे। तीळने खूपच छान टेस्ट लागते। मग सर्व आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। शेवटी थोडीशी यावरती कोथिंबीर टाकायची। तर कोथिंबीर ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी सुद्धा टेस्ट खूपच छान येते। आणि पहा पोटभरीचा नाश्ता आपला बनवून तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे एक पीस घ्यायचं आणि खायचं आणि एन्जॉय करायचं मस्त। आता बघा दुसरं बेस जे आपण ठेवलं होतं ते सुद्धा चेक करून घेऊया। तर याला जास्त काही वेळ लागत नाही बाफायला, कारण आधीच आपण पीठ बाफलेलं असते। आता हे गोळे सुद्धा आपण काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये सुद्धा थोडंसं तेल घालायचं, थोडासा आचारी मसाला घालायचा। हा मसाला खूपच तिखट येतो म्हणून टेस्ट प्रमाणे घालायचा आणि मग तीळ घालायचे आणि ह्याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि मग शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त सर्व करा। आणि बघा किती सुंदर दिसत आहेत, खायला सुद्धा इतकेच टेस्टी लागतात। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि आधी जरी का तुम्ही हा नाश्ता केला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर मला तर वाटते केलाच असेल। आमच्या सुरतचा तर फेमस नाश्ता आहे आणि खायला इतका चविष्ट लागतो। अगदी 5-6 गोळे तुम्ही खाल्ले तरी तुमचं पोट भरून जाईल, एवढा टेस्टी नाश्ता असतो आणि पोट भरेल पण मन भरणार नाही। तर चला आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।